नमस्कार. आठवणींच्या पाऊलखुणा या आपल्या प्रवास मालिकेच्या दुसऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागात प्रवासाची प्रेरणा आणि तयारी याविषयी आपण माहिती घेतली. त्या व्हिडिओमध्ये माझ्या आगामी पुस्तकाचा आठवणीच्या पाऊलखुणा हा उल्लेख राहून गेला. तर या संपूर्ण परदेश प्रवास मालिकेतील अनुभव, आठवणी आणि काही हृदयस्पर्शी प्रसंग आणि प्रवासातून मिळालेले जीवनाचे धडे मी आठवणींच्या पाऊलखुणा या पुस्तकातूनही मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या मालिकेसोबत पुस्तकाचीही वाटचाल सुरू आहे. आता मागील भागात आपण परदेश प्रवासाची प्रेरणा, पासपोर्ट, व्हिसा आणि टूर कंपनीची निवड याविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता त्या तयारीनंतर अखेर तो दिवस उजाडला ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. आणि आजच्या या भागामध्ये आपण घरातून निघाल्यापासून विमानतळापर्यंतचा प्रवास, पहिल्यांदाच परदेशात जाण्याची उत्सुकता आणि मनातील थोडीशी धडधड आणि प्रत्येक क्षणाचा अनुभव मी माझ्या शब्दात अनुभवणार आहे. तर चला आपण मलेशिया सिंगापूर परदेश सफरीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करूयात. तर केरळ कन्याकुमारी सहलीनंतर आम्ही एक दिवस परदेश दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मलेशिया सिंगापूर सहलीचे बुकिंग केले आणि अखेर 18 मे रोजी सकाळी घरातून निघण्याची वेळ आली. मनात प्रचंड आनंद, थोडी उत्सुकता आणि पहिल्यांदा परदेशात जाण्याचं वेगळं आकर्षण होतं. चला तर मग आता आपण पाहणार आहोत पासपोर्ट, व्हिसा आणि टूर कंपनीची निवड याविषयी. तर परदेश प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक असते ती योग्य तयारी. मलेशिया आणि सिंगापूर सहलीचा जेव्हा आम्ही निर्णय घेतला तेव्हा सर्वात आधी कागदपत्रांची पूर्तता करण्यास आम्ही सुरुवात केली. आणि परदेश प्रवासासाठी पासपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तर हा पासपोर्ट अगोदर आपल्याजवळ असायला हवा आणि याची तयारी आम्ही आधीच करून ठेवली होती. ज्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता त्यांनी तो काढण्याचा आता इथून पुढची प्रक्रिया सुरू केली. तर ज्यांच्याकडे पासपोर्ट होता त्यांनी त्याची वैधता पुन्हा तपासून घेतली. परदेश प्रवासाची तयारी करताना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी लागते, कारण एखादी छोटीशी चूक देखील प्रवासात अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे आम्ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत का हे पाहून एका फाईलमध्ये ठेवली. पासपोर्टच्या झेरॉक्स प्रती, छायाचित्रे आणि इतर काही आवश्यक माहिती एकत्र केली. त्यानंतर व्हिसाची प्रक्रिया सुरू झाली. आजच्या आधुनिक युगात अनेक प्रक्रिया ऑनलाईन जरी झाल्या असल्या तरी पहिल्यांदा परदेशाचा प्रवास करणाऱ्यांसाठी त्या थोड्या गुंतागुंतीच्या वाटू शकतात. सुदैवाने आम्ही एका विश्वासार्ह टूर कंपनीमार्फत सहल ठरवली होती. त्यामुळे व्हिसा, हॉटेल बुकिंग, विमानाची तिकीटं, स्थानिक वाहतुकीची जबाबदारी सगळी त्यांच्याकडे होती. पहिल्यांदा जर परदेश प्रवास करणार असाल तर कुठल्या तरी टूर कंपनीमार्फत जाणं हे खरंच चांगला उपाय आहे किंवा पर्याय असू शकतो. विमानतळावरील इमिग्रेशन, बोर्डिंग प्रक्रिया, परदेशातील नियम आणि स्थानिक माहिती याबद्दल थोडा अनुभव असावा लागतो. तर याआधी भारतातील ठिकाणी विमानाने केल्यामुळे या संदर्भात थोडी आम्हाला माहिती होतीच, पण तरीसुद्धा परदेश प्रवासाची माहिती म्हणजे थोडी भीती वाटत होती. सहल निश्चित झाल्यानंतर घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काहींनी परदेशातील त्यांच्या अनुभवांच्या गोष्टीसुद्धा आम्हाला शेअर केल्या. तर काहींनी खरेदीबद्दल सूचना दिल्या, काहींनी कोणकोणती ठिकाणं आवर्जून पाहावीत हे सांगितलं. प्रवासाची तारीख जसजशी जवळ यायला लागली तसतशी आमची उत्सुकतासुद्धा वाढत होती. इंटरनेटवर आम्ही मलेशिया, सिंगापूरमधील पर्यटन स्थळाची माहिती पाहणंसुद्धा सुरू केलेलं होतं. पेट्रोनास ट्विन टॉवर्स, जेटिंग हायलँड्स, बाटू केव्स, लेगोलँड, मरीना बे सँड्स, गार्डन्स बाय द बे यासारख्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ पाहताना मन तर त्या देशामध्ये फिरून यायचे. सामान भरतानाही विशेष काळजी घेतली. हवामानाचा अंदाज पाहून कपड्यांची निवड केली. आवश्यक औषधे, मोबाईल चार्जर, कॅमेरा, प्रवासासाठी लागणाऱ्या वस्तू, काही भारतीय खाऊ पदार्थ देखील सोबत घेतले. परदेशात सर्व काही मिळते हे माहिती असून सुद्धा घरून काही वस्तू घेऊन जाण्याची सवय अनेक भारतीयांप्रमाणे आमचीही होती. या सर्व तयारी दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की अनेक वर्ष मनात असलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत होते. नकाशावर पाहिलेले देश, टीव्हीवर पाहिलेली ठिकाणं आणि यूट्यूबवरील व्हिडिओवर पाहिलेली दृश्य आता प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची आम्हाला संधी मिळणार होती. शेवटी तो दिवस जवळ आला. सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा तपासली आणि सामानाची अंतिम तयारी झाली. तर घरातील सर्वांचा आनंदसुद्धा द्विगुणित झाला. नव्या अनुभवांची उत्सुकता घेऊन आम्ही प्रवासासाठी सज्ज झालो. आयुष्यातील प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही तयारीपासूनच होत असते.
तर आमच्या या मलेशिया सिंगापूर सहलीची ही तयारी केवळ कागदपत्रांची नव्हती, तर एका नवीन जगाला भेटण्याची मानसिक तयारी देखील होती. आता आपण पाहूयात माझी मलेशिया सिंगापूर. तर माझी मलेशिया सिंगापूर परदेश सफरमधला पहिला दिवस. कंपनीमार्फत सहलीचे बुकिंग केलेले होते आणि या सहलीसाठी दोघांचा मिळून अंदाजे 3,32,000 रुपये खर्च आला. यापूर्वीच पासपोर्टची, व्हिसाची वगैरे तयारी ठेवली होती. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर अवघ्या एका वर्षाच्या आतच परदेश प्रवासाची संधी आम्हाला मिळाली. याचा आम्हाला विशेष आनंद झाला आणि दिनांक 18 मे ते 27 मे या कालावधीत सहलीचे नियोजन करण्यात आले होते. ठरलेल्या वेळेनुसार आम्ही घरून निघालो. कोल्हापूरहून सकाळी 9 वाजता कॅबने निघालो आणि पुण्यामध्ये दुपारी जेवण घेतले आणि संध्याकाळी 6 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. तेथे आमच्या टूर मॅनेजर विधी मॅडम यांची भेट झाली. त्यांच्या उत्साहवर्धक स्वागतामुळे आणि मार्गदर्शनामुळे आमच्या प्रवासाची सुरुवात अतिशय आनंददायी वातावरणात झाली. आजचा प्रवास इथंपर्यंतच. तर पुढील भागात आपण विमानतळावरील प्रक्रिया, इमिग्रेशनचा अनुभव आणि परदेशातील पहिल्या उड्डाणाचा रोमांच अनुभवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आठवणींच्या पाऊलखुणा या प्रवास मालिकेचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.